नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली अजरामर कलाकृती फकीरा आणि आज या कादंबरीचा भाग 6. एवढी ईर्ष्या असेल आणि तू माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरलेला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करत होता, पण त्याला त्यात अपयशच येत होतं. त्याचा आवेश वाटेगावकरांनी पुरता ओळखलेला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो माणूस आपला माणूस मारायला घाबरला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्ती घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, तायन्या महार यांनी बापूला निष्प्रभ केलेलं होतं. जोगणी परत आणण्यासाठी बापूनं काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. पण सगळ्या खटपटी करून सुद्धा त्याला यश येत नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्या, त्यामुळे शेगावकरांचा हिय्या मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शीर हातावर घेऊन लढाईची भाषा करत नव्हता. मग एकटा बापू तरी काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावाची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यांना अंकित करून घेतलेलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा बघून कैकांना वाईट वाटत होतं. इब्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं, पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतःकरणानं तो त्या रणक्या जोग्याकडे बघत होता, पण जोगिणीबद्दल एक शब्दही तो कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता. कारण जोगणी म्हटलं की त्याच्या डोळ्यापुढं भैरू रामोशी आणि सावळा मांग कुऱ्हाडी घेऊन नाचत. त्यामुळे मनातले विचार मनातच राहत. आपण जोगिणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल आणि मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडी बोथट झालेली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करत होती. त्यामुळे कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली होती. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ही सोयरीक जोडण्यासाठी त्यांनी 14,000 रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढचा सगळा विचार करूनच. कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबाकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि तो सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता. मला मारायची भीती नाहीये. माझं काळीज माझ्या पोटात नाही तर माझ्या पाठीवर. पण मी एकटा काय करणार? मला बळ असून त्याचा उपयोग नाही. मला पाठबळ हवंय. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो. पण आता मी निश्चित सांगतो का आमची जोगणी परत आली पाहिजे. मग काय करूया बोला ना.
गजा माळ्याचा गलूमाळी नाक फुगवून म्हणाला. बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं फेक भाला असं म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खासकन टिपला, तसा वीर मला पाहिल. मग मी तयार आहे की. बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, वय की वय, म्या गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापतूर खाली उतरली होती. हे ऐकून बापू सरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, झालं ते गेलं त्यांच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत. इथं सोप्यात ही 50 एक भरतील आणि 5-50 गावातनं काढूया आणि देऊ की मग दंगल उडवून. ज्ञानू सुतार जोरात येऊन म्हणाला, हो, दंगल झाली पाहिजे. आता ताणून धरण्यात काय अर्थ नाही. शेंडी तुटो का पारंबी तुटो, जे होईन ते होईन. माझी उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला. नाही, माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांच्या बरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं आणि दंगल झाली का जोगणीचा पिच्छा करणाऱ्याचे पाय तोडत गावाकडं सटकायचं. बरं, त्या भैरा रामोशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला, हो, भैऱ्या आणि सावळ्या हे दोघं जिथं असतील तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडतील. मग जमलं की, मग जमलंच म्हणायचं. जमलं जमलं. सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले असा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालायला लागले. एका युद्धाची तयारी करावी तशी बापूनं तयारी केली. घोंगड्यांच्या भाळीत हत्यारं घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोहोचले, काही पांगून बसले. कोण भैऱ्याला शोधू लागले, कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. ते सारे जण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणातली प्रखरता किंचित थंड झाली होती. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होती. पेरणीची वाट बघत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आलेली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करत होती. शंकररावानं आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आबदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जीनालाच तलवार खुटवून स्वारी वर बसलेली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगाची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिसणीकर पेराजी, साजूरकर निळाजी,
धोंचीकर बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक भाले कुऱ्हाडी लखलखत निघाल्या. हलगी कडाडू लागली आणि एकदम सारी जत्रा म्हणाली, आली आली मांगाची तलवार आली. फकीरानं गाबऱ्यावर जुन्या गाबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातातली देव्हाऱ्यातली ती तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलवणं आलं, ताबडतोब ये. फकीरा गाबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाढ मार्गानं पंतांच्या वाड्याकडे वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलूमाळी बसला होता. त्यांनी त्याच्याकडे डोळे फाडून बघितलं आणि बाजूच्या एका जत्रेकराला विचारलं, यो कोण? अरे यो फकीरा, त्यांनी उत्तर दिलं. फकीरा पंतांच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघं चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली की काहीतरी नक्की घडलेलं आहे. त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत. तो खाली उतरून आत गेला. फकीरा आल्याचं कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातूर दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरलेले आहेत. कोण म्हणतं? सावळा आणि भैरू म्हणतायत. फकीराच्या कपाळावर आठी उमटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असताना. हे ऐकून सावळा म्हणाला, पंतांच्या कानावर घातलेखेरीज कसं काय? वै की नाही तर अंगलट यायची भानगड. भैरू सुद्धा म्हणाला. पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, हे बघा, काहीही असो, आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्वाची. आम्ही सावध तर झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना तुम्ही लढाई शिकवा. पंत एकदम थांबले. त्यांनी फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत न्याहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार राणोजीची? वै की. एवढंच म्हणून फकीरानं होकारार्थी मान डोलावली. पंत म्हणाले, फकीरा. एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून सनदी शिपायाला हुकमी आवाजात सांगितलं, नाथा, शंकररावांना मी बोलवलंय म्हणून सांग, तातडीनं जा. नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढवून बोलायला लागले, फकीरा फकीरा, बापू खोतानं आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शीर मारलंय. जर तसा प्रयत्न झाला, आणि तो करेलच, तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नकोस. तुझ्या हातातल्या त्या तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती इज्जत आत्ता तुझ्या हाती आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीचच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातली हिंमत उसळली, ती डोळ्यात तरळायला लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिव बाहेर गेला तर मी सर्गाला जाईल. जा जा, तुम्ही झटून प्रयत्न करा, थांबू नका. मी सुद्धा जोगण्या काढायला निघतोय. फकीरा, सावळा, भैरू वाड्यातनं बाहेर पडले आणि शंकरराव आले. शंकररावांना पंत म्हणाले, पाटील, अहो गावात काय घडामोडी होत आहेत? अहो बरं झालं की तुम्ही बोलिवलं. पाटील म्हणाला, यावर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटते. बुजार चेरी केलेली माणसं बोळा बोळा उजळायला लागलीत आणि रावसाहेबाच्या वाड्यात अगदी नवीन नवीन माणसं दिसायला लागली. म्हणजे खोतानं आमच्या खाली कोठार पुरून ठेवला असून ते पेटणार आहे. पेटू द्या हो, पेटू द्या. 10 वर्ष झाली की जीवाला आटण लागली. एकदाचा शेवट होऊन दे.
पाटील चिडून बोलायला लागले. पंत त्यांना थांबवून मध्येच म्हणाले, शेवट आजच लागणार आहे. खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतोय, जा तुम्ही. असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही, परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली. पाटलांनी एकदम पंतांना मिठी मारली. पंतांच्या हातांनी शंकररावाला विळखा घातला आणि पाटील उद्गारला, पंत, आता जगलो तरच भेट. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसायला लागले. धनगरी ढोलानं घरावर कौलं नाचायला लागली. ढबंब 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 ढबंब. ताशा आणि मांग हलगी यांनी माणसाचे शब्द मुके केले. हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करायला लागली. महाराच्या थळाजवळ दौलती, राही आणि राधा जोगणीची वाट बघत उभे होते. ती त्यांची दरवर्षीची जागा होती. जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलवून म्हटलं, तू माझ्या मागास. माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुडदा पाडायचा. मोराला इकडं बोलव. असं म्हणून त्यांनी वळून बघितलं. शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता. मी आहे अशी डोळ्यानं खूण केली. मुर्रा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यांनी विचारलं, काय दाजी? वाईट जपून. दगा व्हाणारे दगा. गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला, बरोबरीच्या गाड्यांच्या माना सांभाळा. आणि जोगणीवर चाल करेल त्याची झपाट्यात मान उतरून टाका. चिसणीकर, साजूरकर आणि धोंचीकर यासनी मनाव हटायचं नाही. जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांनी एकमेकांना खबर दिली. बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाचा वर करून म्हणाला, दाजी, शेगावची किती माणसं असतील? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, अरे किती बी असू दे की, 100, 200, 1000. पुढे येणाऱ्याचं खांडोळा करा. जा जा जा, रामुशासनी सांग, चल. खबर सर्वत्र पोहोचली. किंचित चोरटी हालचाल झाली. रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसांजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणी जवळ असलेली पोरं नाहीशी झाली. ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकीराचा गाभरा वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवत होता. पुढे भैरू आणि सावळा शिवाय पंतांचाही घोडा होता. वातावरण तापलं. झटापट क्षणोक्षणी जवळ यायला लागली. फकीराची पापणी हलेनाशी झाली. जोगणी थळात आली. दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यांपुढे राणूजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली. जोगणी पुढं सरकली. नवखी माणसं लगट करू लागली. हत्यारं जिभा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाढ मार्गानं मांगांच्या चिंचे खालून सरळ आपला घोडा फेकीत बापू खोत पुढं आला. त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं. नजरा चढल्या. पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगणीभोवती एकच मुरकुंड पडली. लगेच रामोशी परत फिरले. मांग उलटले. तलवारी चालायला लागल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली. परंतु फकीरा जागचा हल्ला नाही. तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल शिगेला पोचली. कोणीतरी ओरडलं, जोगणी गेली.
एक इसम गर्दीतनं बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला. फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीरानं जागा सोडताच साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून बघत होता. फकीरा आता काय करणार याचं त्याला कोडं पडलेलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलटा फिरवला आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणीजवळची दंगल मांग रामोश यांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागे जाऊन बिलगला होता. सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर ती 2 कारवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली. त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मोठी सकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला. हातासकट हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला. त्यांनी पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्या पुढे झुकाणला. परंतु दुसऱ्या क्षणी गर्रकन फिरून तो उलटला. तो तसाच भर वेगात खोताच्या अंगावरनं पुढे गेला. खोत टापाखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलटा फिरवून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत कोविलवाणा चेहरा करून म्हणाला, मला मला मारू नको, ही जोगणी. फकीराचा धीरच झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यांनी वाटी घेऊन बापूला ताकीद दिली. ठीक आहे, ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडा आणि जीव घेऊन पळ. परत इकडं बघायचं नाही. आता फकीरा नावाचं मरान गबऱ्याव बसून फिरत असतं, ध्यानात ठेव. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दीत शिरून विचारलं, फकीरा, फकीरा काय झालं? फकीरानं ती मुठी सकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढे ठेवली. सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली. पंत गालात हसत म्हणाले, फकीरा, अरे तू त्याचं डोकं का नाही मारलं? ते त्याचं डोसकचे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उत्तरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस रे पोरा. अरे यो काटा काढून माझा जीव मोकळा केला तू. शंकररावानं फकीराला मिठी मारत म्हटलं आणि फकीरा ओरडला, पण जोगणी खोताकडं कुणी दिली? अरे साताराच्या दुला मांगानं दिली. मुरा म्हणाला, कुठं त्यो? चावडीत आहे. चला. पंत म्हणाले, चला चला, जोगणी पुढं चालू द्या. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या. पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली. दौलती, राहीबाई, राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या. राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे बघितलं. तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली. लहानपणी फकीरा आणि साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती. ती माती पुसून निघेल असं वाटून तिने हात आवरला होता आणि स्वतःचे अश्रू पुसले होते. लोकांनी जखमा बांधल्या, जोगण्या फिरवल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले. तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करत बसले होते. रात्री त्याची चौकशी झाली. त्यानं डोकं मारण्याच्या भीतीने सगळी हकीकत सांगून टाकली.
दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता. तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच हुद्द्याला चढला होता. साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची आणि खोताची भेट करून दिली होती. पुढं त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता. इथे तो रावसाहेबांच्या वाड्यात 2 दिवस पाटील म्हणूनच राहत होता. त्यानंच गावात दंगल करायचे सगळे डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते डावपेच रावसाहेबांना सुद्धा माहिती होते. ही सारी हकीकत ऐकून पंतांचं आणि शंकररावांचं डोकं सुन्न झालं. रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे असं शंकररावाला वाटलं, पण त्या संकटाची तोंडओळख झाल्यानं त्याला आनंद सुद्धा झाला. दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली. हे बघ, तू सरकारी चाकर असून या झगड्यात पडू नयेस, तो पाडलास. सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडतोय. तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. अहो पण मला मांग रामूशी जाऊ देणार नाही ती, दुलारी रडत रडत म्हणाला. ठीक आहे, आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ. असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं, भैरू याला शिगावला पोचव. आणि भैरू आपल्याला पोचवणार हे ऐकून दुलारी जास्तच रडायला लागला. रडत रडत तो म्हणाला, अहो पण यो मला शिगावऐवजी सर्गाला पोचवीन की. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा ही कादंबरी. आज या कादंबरीचा 6वा भाग तुम्ही ऐकलात. 7वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.